त्र्यंबकेश्वर ट्रिप प्लॅन करताय, बजेटमध्ये राहणं आणि जेवण एकाच ठिकाणी हवं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी प्रसाद. आज मी तुम्हाला सांगणार आहे त्र्यंबकेश्वरमधील असं एक ठिकाण जिथे भक्ती, शांतता, राहणं आणि जेवण सगळे एकाच जागी मिळतं. ते म्हणजे श्री गजानन महाराज मंदिर. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं हे एक विश्वासार्ह ठिकाण आहे. भव्य आणि देखण्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच आपल्या नजरेसमोर उभं राहतं ते संगमरवरी दगडातून साकारलेलं श्री गजानन महाराजांचं सुंदर मंदिर. हेमाडपंथी आणि राजस्थानी स्थापत्यशैलीचा अप्रतिम संगम असलेलं हे मंदिर पाहताच मन शांत होतं आणि गजानन महाराजांचं दर्शन घेताच अंतःकरणात एक वेगळी शांती अनुभवायला मिळते. मंदिराच्या भिंतींवर विविध देवदेवतांची सुंदर शिल्प कोरलेली आहेत, तर मंदिरावर केलेलं नक्षीकाम अतिशय देखणं आहे. मंदिराच्या शिखरांवर असलेली लहान लहान शिखरं लगेच लक्ष वेधून घेतात आणि त्यामुळे मंदिराची भव्यता व सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. मंदिरासमोरील सुंदर उद्यानात काही काळ शांततेत बसून भक्तीचा अनुभव घेता येतो. इथे येणाऱ्या भाविकांसाठी भव्य पार्किंगची सोय आहेच, शिवाय सामान नेण्यासाठी लगेच ट्रॉली आणि चालताना अडचण येणाऱ्या भाविकांसाठी व्हीलचेअरची सुद्धा उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका असून येथील सेवेकरी दररोज परिसराची काळजीपूर्वक स्वच्छता करतात, त्यामुळे येथली सकारात्मक ऊर्जा अजूनच जाणवते. मंदिराच्या शेजारी एकूण 4 भक्त निवास असून कमी खर्चात राहण्याची उत्तम सोय येथे उपलब्ध आहे. इथे फक्त फॅमिलीसाठीच रूम दिल्या जातात आणि बुकिंगसाठी स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे. बुकिंग करताना आधार कार्ड अनिवार्य आहे. इथे नॉन AC रूम 450 ते 550 रुपयांमध्ये तर AC रूम्स 950 रुपयांमध्ये मिळतात. जर तुम्ही ग्रुपने येत असाल तर येथे असलेल्या हॉलमध्ये फक्त 60 रुपयांमध्ये आपली झोपण्याची सोय होऊ शकते. भक्त निवास क्रमांक 2 मध्ये प्रसादालय असून येथे 10 ते 15 रुपयांमध्ये नाश्ता आणि 60 रुपयांमध्ये सकस जेवण मिळतं. कमी खर्चात इतक्या चांगल्या सुविधा मिळणं हे खरंच समाधान देणारं आहे. एकूणच श्री गजानन महाराज मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न, शांत आणि भक्तिमय आहे. त्यामुळे जर तुम्ही कधीही त्र्यंबकेश्वरला येत असाल तर श्री गजानन महाराजांचे दर्शन आणि इथली सोय अनुभवायला अजिबात विसरू नका. श्री गजानन महाराज देवस्थानाचा संपूर्ण व्हिडिओ आम्ही गाथा महाराष्ट्राची या आमच्या YouTube चॅनलवर अपलोड केला आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. अशाच नवनवीन आणि सविस्तर माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. गण गण गणात बोलते.